नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, मार्च यांच्यामार्फत पोलीस शिपाई, पोलीस चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस कारागृह पदाची या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये नागपूर कारागृह विभागाची या ठिकाणी पदभरती पाहणार आहोत. त्याचबरोबर इतर जिल्ह्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचबरोबर फॉर्म कसा भरला जातो याचा सुद्धा व्हिडिओ बनवला आहे, या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, आपण सगळ्या सुरू करूया. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी पोलीस भवन यांच्यामार्फत तर मित्रांनो मार्च यांच्यामार्फत या ठिकाणी पदभरती सुरू झाली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सन 2022-23 वर्षाकरिता पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म आहे तो 5/3/24 पासून ते 31/3/24 दरम्यान तुम्ही फॉर्म भरायचा आहे. एकूण मित्रांनो या ठिकाणी पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahit.org ह्या वेबसाईट तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा फिजिकल असणार आहे 50 गुणांचं. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं लेखी परीक्षा या ठिकाणी असणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास या ठिकाणी कोणत्याही टप्प्यावरती या ठिकाणी नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलीस शिपाई किंवा जे काही असतील त्यांना या ठिकाणी पहिल्यांदा 50 गुणांची या ठिकाणी शारीरिक चाचणी असणार आहेत. त्याचबरोबर सर्व पोलीस घटकामध्ये एका दिवशी या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा होणार. यामध्ये मित्रांनो शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण या ठिकाणी तुम्हाला मिळवावे लागणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षेत पात्र होण्यासाठी 1/10 एवढी या ठिकाणी गुणांची विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला बोलवले जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये किमान 40 गुण या ठिकाणी मिळवावे लागणार आहेत. ओके, तर मित्रांनो या जागांचा तपशील या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कारागृह शिपाई ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 155 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 26, जमाती 17, विजा अ 5, बज ब 0, बज क 15, बज ड 7, विम प्र 14, 4, इम व 44, ECBC 26, EWS 26 आणि ओपन 85 जागींची या ठिकाणी पदभरती होणार. त्याचबरोबर एक मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारण आरक्षण असणार आहेत. महिला खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ, गृहरक्षक दल यांची या ठिकाणी जागा असणार आहे. ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला वय असणार आहेत 18 ते 28 वर्ष. कास्टमध्ये असल्या तर 33 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता असणार मित्रांनो 12वी पास असणं या ठिकाणी आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर फिजिकल असणारे मित्रांनो महिलांसाठी 150 सेंटीमीटर हाईट आणि पुरुषासाठी 165 सेंटीमीटर हाईट असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुमची शारीरिक चाचणी पहिली फिजिकल असणार आहे. पुरुषासाठी 1600 मीटर धावणे 20 गुण, त्याचबरोबर 100 मीटर धावणे 15 आणि गोळाफेक 15 अशी 50 गुणांची या ठिकाणी पुरुषासाठी आणि महिलांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 आणि गोळाफेक 15 यांची या ठिकाणी फिजिकल असणार. तेच या ठिकाणी तृतीय पदासाठी या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षेसाठी किमान फिजिकलमध्ये 50% गुण प्राप्त करावे लागणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी 1/10 जागी या ठिकाणी तुम्हाला नियुक्तीसाठी लेखी परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे. लेखी परीक्षेमध्ये किमान 40 मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळवायचं आहे. लेखी परीक्षा 90 मिनिटांची या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो या पदासाठी मित्रांनो एकच या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ओके, तर ही होती मित्रांनो नागपूर कारागृहाची या ठिकाणी पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.